दर्शन हार्डवेअर दुकानाच्या पाठीमागून भिंतीला भेदून फिल्मी स्टाईलने दुकानात प्रवेश करून रेकॉर्डवरील 2 सराईत गुन्हेगारांनी चोरी केली। जवाहरनगर पोलिसांनी 12 तासाच्या आत मुद्देमालासह या सराईत गुन्हेगारांना अटक केली असून या संदर्भात अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणकर व पोलीस निरीक्षक सचिन कुमार यांनी पत्रकार परिषदेमार्फत दिली। झाले काय आम्हाला घेऊन ना तुम्ही घ्या आम्हाला पाठवा। जवाहरनगर पोलिसांच्या हद्दीत मोंढा नाक्याजवळील दर्शन हार्डवेअरचं दुकान आहे। त्या दुकानाला अगदी फिल्म स्टाईल मागून मागच्या साईडनं पक्की भिंत आहे, त्या भिंतीला एक छिद्र पाडून त्यात चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला आणि आतमधून जवळजवळ 75,000च्या वरचं सामान चोरीला नेलेलं आहे, चोरून नेलेलं आहे। ही अशा घरफोड्या बऱ्याच प्रकारच्या घरफोड्या गेल्या 5-6 महिन्यापासून विविध पोलिसांच्या अंतर्गत होत आहेत। त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री पवार सर आणि झोन 2 चे DCP स्वामी सर यांनी कडक निर्देश दिल्यावर जवाहरनगर पोलीस स्टेशनचे PI कुंभार, हवालदार गोरे व त्यांचा स्टाफ यांनी एक टीम बनवून या गुन्ह्याचा तपास करायला सुरुवात केली आणि या तपासात त्यांना असं आढळून आलं की 2 संशयित जे होते त्यांनी केलेले त्यापैकी फारुख अहमद खान वय 20 राहणार नूरी मस्जिद समोर इंदिरानगर आणि दुसरा शेख फिरोज शेख युनुस वय 26 हा दत्तनगर कैलास नगरच्या भागात राहणारा, या दोघांनी ही चोरी केलेली आहे। पुढे जाऊन त्यांना ताब्यात घेतलं, ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबूल दिली। तसंच त्या गुन्ह्याचं प्रात्यक्षिक दाखवलं कसं केलं तर, आणि त्यांच्याजवळ त्या गुन्ह्यात वापरलेला सामान जड होतं, एवढं भरपूर सामान होतं। ते जड सामान नेण्यासाठी त्यांनी त्या रिक्षाचा येण्यासाठी त्या ऑटो रिक्षाचा वापर केला। तो ऑटो रिक्षा या दोघांना अटक करण्यात आली। तपासात असं निष्पन्न झालं की त्यांनी हा जो माल आहे हा गेवराई तांड्याचा एक भंगारवाला आहे, अझरुद्दीन अब्दुल खैर खान, या भंगारवाल्याला हे सामान विकलं। त्या अझरुद्दीनलाही आम्ही अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यात 2 दिवस PCR घेण्यात आलेला आहे। PCR मध्ये त्याच्याकडे अजून तपास करत आहोत। आतापर्यंत सदर गुन्हेगारांनी